नमस्कार. आपल्या समोर आहेत लघु व्यावसायिक दिनेश महादेवराव सोमुंशी यांनी ऋतुजा एंटरप्राइजेस सोलार आणि मशिनरी अशा प्रकारचा यांनी लघु व्यवसाय सुरू केला मोरेवाडी आणि अंबाजोगाई परिसरामध्ये. आणि त्यांनी त्या माध्यमातून पिठाची चक्की असेल, त्याचप्रमाणे सोलारचे काही उत्पादन असतील किंवा छोट्या मशिनरी असतील, याचं त्यांनी विक्रीचं दुकान टाकलं. सुरुवातीला मला वाटतं तुमचं दुकान पाण्याच्या टाकीच्या परिसरात होतं आणि त्याच्यानंतर तुमचं दुकान खाली शिवाजी चौकामध्ये शिफ्ट झालेलं आहे. तर आपण त्यांनाच विचारूया की ही कल्पना तुम्हाला कशी सुचली की तुम्ही जे दुकान टाकलेलं आहे. ही कल्पना म्हणजे काय झालं, ॲक्च्युअली मी ज्यावेळेस मला स्टार्टिंगपासून व्यवसायात यायची इच्छा होती, पण कशाचा व्यवसाय करायची याच्याबद्दल काही आयडिया नव्हती किंवा अनुभव नव्हता, कुठला काही नव्हता. ज्यावेळेस मी कॉलेज करत होतो, कॉलेजच्या नंतर मग मी काय केलं, एक घरी पिठाची गिरणी त्यावेळेस नवीन आपल्या एरियामध्ये अशी नवीन आलेली होती, घरगुती लागणारी, जी सर्वांना जी आवश्यकता होती. तर ती माझ्या घरी स्वतः एक गुजरातच्या कंपनीकडून आली. मग ते मी एक वर्षभर अनुभव घेतला त्या मशीनचा, रिझल्ट चांगले वाटले. त्याच्यानंतर मी एक मागवून द्यायला चालू केली कस्टमरला घरून. त्यातून माझा या व्यवसाय मग काय आता ते घेऊन व्यवसाय दुखतात, म्हणजे व्यवसायाला हे नव्हतं ना. मग त्याच्यासाठी मी आणखी त्याला ॲड म्हणून सोलार बी येत्या काळात खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी घेऊन मी सध्या व्यवसाय. साधारणपणे या पिठाच्या चक्क्या म्हणजे याचं मार्केट गुजरातला आहे असं तुमच्याकडून मला थोडं चर्चेतून कळालं. तर म्हणजे तिकडून येणाऱ्या गिरण्या कशा वाटतात तुम्हाला, म्हणजे दर्जा कसा वाटतो? नाही, दर्जा एकदम चांगला आहे. त्याच्यात आता 2-3 प्रकारचे नमुने येतात. परत आता काय होतं, आपण जशी कस्टमरला म्हणजे आपल्याला प्राइसिंग द्यायची आहे त्यानुसार आपण त्याची क्वालिटी करून घेऊ शकतो गुजरातच्या कंपनी. म्हणजे वेगवेगळ्या क्वालिटीच्या गिरण्या आहेत समजा, काही बंद गिरण्या आहेत असं मी ऐकलं. बंद म्हणजे त्याच्या वापरण्याचे प्रॉब्लेम आहेत, जे आम्ही इन्स्ट्रक्शन सांगतो ती नाही व्यवस्थित फॉलो केल्यावर मग ते खराब होईल. नाही, माझ्या प्रश्नाचा तो प्रश्न थोडासा लक्षात आला नाही. बंद म्हणजे त्याचं जे गिरणीतलं जे पीठ आहे ते असं उडत नाही. तशा बंदिस्त सुद्धा गिरण्या आहेत. तशा पण आहेत, ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक. आणि शहरी भागात म्हणजे मेट्रो सिटी मध्ये, जसं की आपल्या थोडस लातूरकडे गेलो आपण, थोड्या लातूर भागामध्ये, तर नोकरदार पूर्ण घरामध्ये आहे, दोघं नवरा बायकोंना पण वेळ नाही, अशा कंडिशन मध्ये त्या मशीन प्रो होतात. आणि सौर ऊर्जाचे कोणते साधन आहेत तुमच्या दुकानामध्ये? सौर ऊर्जेची माझ्याकडे सर्वच साधने आहेत. म्हणजे एक छोट्या बल्ब पासून ते तुम्हाला अख्खा गावाची लाईट पुरवठा करायची रेडिओ वगैरे सौर ऊर्जेवर चालणारा आहे मिळतो तुमच्याकडे. आणि मशिनरी कोणती विक्री होतात? मशिनरी माझ्याकडे कोणतीही मागा, म्हणजे जसं की घरगुती पिठाची गिरणी आहे, काही म्हणजे तेलाची मशीन आहे, पापड मशीन आहे, काही मागा. खूप चांगलं आहे. म्हणजे तुमचा म्हणजे हे जे व्यवसाय टाकलेला आहे, दुकान टाकलेलं आहे, खूप चांगलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ कशी मिळते? माझी म्हणजे वेळोवेळी मी त्यांना विचारतो की मला कुठं अडचण यायला लागली तर मी त्यांच्याकडून एक्सपिरियन्स घेतो, म्हणजे काय करू काय नाही, माझ्या अडचणींना कसं सामोरं जाऊ, त्याच्यामुळे मला वडील सपोर्ट करतात. काही वित्त सहाय्य घेतलं आहे का आपण बँकेकडून वगैरे? बँकेकडून आहे काही घेतलेलं, काही घरून आहे घेतलेलं, कारण आता माझी